बातमी कुणाल कामरा संदर्भात। कुणाल कामराच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। मुर्जी पटेल, गुलाबराव पाटील, राहुल कनाल यांचा कामराला धमकीवजा इशारा असं कामराच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलंय। सुधीर मुनगंटीवार यांनीही कुणाल कामराला इशारा दिला असं कुणाल कामराच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलंय। अजित पवार, योगेश कदम यांनीही कामराला धडा शिकवा असं म्हटलेलं आहे, असाही युक्तिवाद वकिलांनी केलाय। धमक्यांमुळे मद्रास कोर्टाकडून कामराला अटकेपासून संरक्षण देण्यात आलं। शिवसेनेमध्ये जे घडलं त्याची इतिहासामध्ये नोंद झाली। कामरानं फक्त मत मांडलं असा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केलाय। कामराचे तुकडे करू अशा धमक्यांचे स्क्रीनशॉट्स वकिलांनी कोर्टामध्ये दाखवले आहेत। जीवाला धोका असल्यामुळेच आम्हाला अंतरिम जामीन द्या असा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केलाय। मुर्जी पटेल, गुलाबराव पाटील, राहुल कनाल यांचा कामराला धमकीवजा इशारा। सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा कुणाल कामराला इशारा दिल्याचा युक्तिवाद कुणाल कामराच्या वकिलांनी केलाय। अजित पवार, योगेश कदम यांनीही कामराला धडा शिकवा असं म्हटलं। धमक्यांमुळे मद्रास कोर्टाकडून कामराला अटकेपासून संरक्षण देण्यात आले। शिवसेनेमध्ये जे घडलं त्याची इतिहासामध्ये नोंद झाली। कामरानं फक्त मत मांडलं असा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केलाय। शिवसेनेमध्ये कुणाल कामराला अनेक राजकीय नेत्यांकडून धमक्या आल्याचं देखील कामराच्या वकिलांनी म्हटलं आहे। कामराला 500 पेक्षा जास्त धमक्या आल्या आणि मीडियातून ते समजलं असं कामराच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। कामराचे तुकडे करू अशा धमक्यांचे स्क्रीनशॉट्स वकिलांनी कोर्टामध्ये दाखवले। जीवाला धोका असल्यामुळेच आम्हाला अंतरिम जामीन द्या असंही कामराच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं। आधी हॉटेलमध्ये तोडफोड, मग पालिकेची कारवाई हे चूक आहे असं कामराच्या वकिलांनी म्हटले। अजित पवारही शिंदेंच्या शिवसेनेला गद्दार असं म्हणाले होते, असा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केला। 2024 ची संपूर्ण निवडणूक गद्दार या शब्दावर लढवली गेली असा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केला। महाविकास आघाडीनं गद्दारांचा पंचनामा अशी घोषणाही केली होती। त्यावेळी कुणीही आक्षेप घेतला नाही। कामराच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आणखी या व्यतिरिक्त कोणते मुद्दे कामराच्या वकिलांनी मांडलेले आहेत? मुंबई हायकोर्टामध्ये आता ॲडव्होकेट नवरोज सिरवे जे कुणाल कामराचे वकील आहेत त्यांच्याकडून युक्तिवाद सुरू झालेला आहे। आणि हॅबिटेट हॉटेलमध्ये जो काही प्रकार घडला होता, जी तोडफोड करण्यात आली होती आणि यानंतर ज्या धमक्या कुणाल कामराला देण्यात आल्या होत्या, मग त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून असू द्या किंवा बॅनरच्या माध्यमातून असू द्या किंवा जे गुन्हे दाखल झाले होते, यावर आता त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू झालेला आहे। आणि सिरवी यांनी यापूर्वी म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जेव्हा शिवसेनेचे तुकडे झाले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता, मात्र तेव्हा कुठलाही गुन्हा दाखल केला नाही। मात्र कुणाल कामरा याने जे व्यंगात्मक गाणं गायलं त्यानुसार मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आणि मुर्जी पटेल यांचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नाव घेतलं। यासोबतच सुधीर मुनगंटीवार यांचं देखील नाव घेतलेलं आहे, योगेश कदम यांचं देखील नाव घेतलेलं आहे। आणि या सगळ्यांकडून कुठे ना कुठेतरी आलोचना करण्यात आली, त्यासोबतच धमकीवजा इशारा देण्यात आला असं सुद्धा एक जो युक्तिवाद आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या नेत्यांची नावं घेण्यात आलेली आहे आणि कामराला खार पोलिसांनी लागोपाठ समन्स पाठवलेलं आहे। त्याच्या जीवाला धोका आहे असं सुद्धा सिरवी जे आहेत ते म्हणतायत आणि त्यामुळे अंतरिम जामीन जे आहे ते मिळायला पाहिजे आणि अशी जी मागणी आहे ती आता न्यायालयाकडे करण्यात आलेली आहे। जीवाला धोका आहे आणि खार पोलीस कामराला समन्स पाठवत आहेत। जीवाला धोका असताना देखील पोलीस त्यांच्या आई वडील राहत असलेल्या घरी देखील जात आहेत आणि आई वडिलांना देखील त्या ठिकाणी हॅरेसमेंट केलं जाते, त्रास दिला जातो असा युक्तिवाद जो आहे तो वकिलांकडून केला जातोय। त्यासोबतच अजित पवार यांचं देखील नाव लिहिलेलं आहे आणि अजित पवार यांच्या देखील नावाचा उल्लेख अशा पद्धतीने केलेला आहे की अजित पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांचा गद्दार म्हणूनच उल्लेख केला होता, ज्यावेळी ते महायुतीचा भाग नव्हते। मात्र त्यानंतर त्यांची विधानं वेगवेगळी होती। मात्र जर असं असेल तर मग कुणाल कामरा यांनाच का लक्ष केलं जातं आणि चुकीच्या पद्धतीने का गुन्हे दाखल केले जातात, असं कुठेतरी हा युक्तिवाद आहे, कायद्याचा दुरुपयोग होतोय असं सुद्धा या युक्तिवादमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कोर्टाची नेमकी या सगळ्या प्रकरणामध्ये भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल।